राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुंबईत विजयी सभा होते आहे आणि त्या सभेकरता नागपुरातून सुद्धा मनसेचे आणि शिवसेना उद्धव ठाकरेचे कार्यकर्ते जात आहेत। प्रचंड असा उत्साह सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे सेनेच्या आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आपण बघू शकतो। नागपुरात सध्या सगळे जे मनसेचे आणि शिवसेना उद्धव ठाकरेचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। एक वेगळा असा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय। सर्वप्रथम आपण शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे जाऊया। खरं तर तुम्ही बाळासाहेबांपासून शिवसेनेत काम करताय, नंतर अनेकदा फूट झाली, पण आता दोघं भाऊ एकत्र येत आहे। काय भावना उद्याच्या विजयी सभेबाबत? खरं तर हे आमच्या शिवसैनिक आणि मनसेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांकरता हे उद्याची दिवाळी मोठा सण आमच्यासाठी। आणि आम्ही ठाकरे परिवारांना कुटुंबियांना एकत्र काम करताना बघितलेलं आहे। आम्ही राजसाहेबांसोबत काम केलं ज्यावेळी त्या भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रमुख होते। त्यांच्या नेतृत्वामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये फार मोठा एक मोर्चा निघाला होता, मला वाटतं 95 मध्ये। आणि राजसाहेबांचं काम आणि उद्धव साहेबांचं सुद्धा आम्ही काम बघितलेलं आहे। आणि मराठी माणसाकरिता हा उद्याचा सण आमचा दिवाळी पक्ष मोठा सण आहे। आणि ज्या महाराष्ट्रामध्ये लोकांना अशी इच्छा होती की दोघंही भाऊ एकत्र येऊन मराठी माणसाचा आवाज कुठेतरी बुलंद व्हावं, ते उद्या आम्हाला दिसत आहे। आणि खरोखरच सगळ्या महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाकडनं ह्या दोघाही भावांना शुभेच्छा आहे। ते म्हणतात एक मराठीमध्ये मन आहे, नदीच्या पाण्यावर आपण कितीही अगर गाडी मारली पाणी फाकत नाही, तसं हे ठाकरे परिवार आहेत। हे ठाकरे परिवार ज्यावेळेला उद्धव साहेब आजारी पडले आणि राजसाहेबांना माहिती मिळाली का उद्धव साहेबांची तब्येत ठीक नाही आहे, तर राजसाहेब कुठेतरी दौऱ्यावर जात होते, परंतु त्यांनी आपली गाडी घुमवून पहिले उद्धव साहेबांचे आजारी असताना त्यांना दवाखान्यामध्ये भेटायला गेले। हे शेवटी रक्ताचे नातं आहे। आणि ठाकरे परिवार हे मराठी माणसाचं एक खूप मोठा अभिमान आहे। चंदूभाऊ, खरं तर शिवसेना उद्धव ठाकरेची पण पहिली आठवण राजसाहेबांची सुद्धा त्यांनी सांगितली। एक वेगळी दिलजमाई आणि ठाकरे ब्रँड एक वेगळी अशी ओळख आहे। काय भावना आज मनसे कार्यकर्ता म्हणून? बघा, फक्त आमचे पक्षीय कार्यकर्तेच नाही, पण महाराष्ट्राची जे मराठी जन आहेत ज्यांना जे कोणत्याही पक्षाशी बांधील नाही आहेत, ते पक्षांना त्यांची विचारसरणी वेगळी आहे, पण अशाही लोकांना महाराष्ट्रातल्या सर्व मराठी जनांची हा उद्याचा जो दिवस आहे त्याची आतुरतेने वाट पाहत होते। आणि त्या गोष्टीसाठी प्रत्येक जणाला असं वाटत होतं की दोघंही भाऊ एकत्र आले पाहिजे। मी एक मराठी म्हणून माझं वैयक्तिक मनोमन अशी इच्छा होती की उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र आले पाहिजे। आणि तो उद्याचा दिवस आमच्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे। ज्यांच्या विचारसरण्या जुळत नाही, ज्या अनैसर्गिक ज्यांच्या युत्या आघाड्या होतात, पण हे दोन भाऊ एकत्र रक्ताचं नातं आहे यांचं, या लोकांनी एकत्र यायलाच पाहिजे होतं आणि ते येतीलही। आता दोघांचा विचार आहे तो, पण मराठी जन म्हणून मराठी माणूस म्हणून आमची मनोमन इच्छा आहे की एकत्र येऊन एकोपाने हे महाराष्ट्र समोर नेलं पाहिजे। कसं पाहता उद्याच्या विजय सभेकडे? ठाकरे ब्रँड एकत्र, राज आणि उद्धव एका व्यासपीठावरून संबोधतील सगळ्या कार्यकर्त्यांना। काय भावना आहे कार्यकर्ता मनसेच्या पदाधिकारी? उद्याच्या मेळाव्यात सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील, उद्धवसाहेब ठाकरे असतील, हे एकत्र येणार आणि एका मंचावर येणार। हा महाराष्ट्र निर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यासह सैनिकासह शिवसैनिकांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे। ज्याप्रमाणे आपण महाराष्ट्रात बघतो अजित पवार आणि भाजप एकत्र येऊ शकते, तर मग एक रक्ताचं नातं आहे, मग हे एकत्र आल्या काय येऊ नये। हा मराठी लोकांचा एक खूप मराठी नागरिकांची एक इच्छा होती की दोघे भाऊ एकत्र यायला पाहिजे। आणि हिंदीची सक्ती करून जे देवेंद्र फडणवीसांनी चांगलं काम केलं, त्या हिंदीची सक्ती केली आणि आज मराठी ते हिंदी सक्ती हटवण्याकरता ह्या दोघा भावांना एकत्र यावं लागलं। हे मराठी त्यांचं एक मोठं योगदानच समजावं लागेल आम्हाला तरी। अनेक वर्षापासून आंदोलन करताय शिवसेनेकरता, आज ठाकरे ब्रँड म्हणजे दोघं बंधू एकत्र दिसत आहे। शिवसेना प्रमुखांपासून आपण अनेक सभा पाहताय, कार्यकर्ते म्हणून काम करताय, अनेक आंदोलनं केली, आज दोघे भाऊ एकत्र, तर काय भावना? खरं तर आम्ही ज्यावेळेस जिल्ह्यात ग्रामीणमध्ये फिरतोय त्यावेळेस लोक विचारतात की कधी हे दोन भाऊ एकत्र येतील। म्हणजे जनभावना इतकी उफाडून आलेली आहे, कारण कुठेतरी त्यांना या प्रशासनाचे किंवा हे जे मशीन सरकार बनलेलं आहे त्याचे कुठेतरी चटके त्या मराठी माणसाला बसतायत। त्यामुळे आणि मराठी अस्मितेचा जर विषय घ्यायचा असला तर ठाकरे ब्रँड शिवाय मराठी अस्मिता टिकूच शकत नाही संपूर्ण महाराष्ट्रात। संपूर्ण महाराष्ट्राची जनता याचं स्वागत करते आहे आणि आम्ही सुद्धा स्वागत करतोय। तरुण म्हणून काय भावना आहे? कारण की तू पाहतोय म्हणजे शिवसेनेची फूटच बघितली, मनसे राज ठाकरे वेगळे झाले होते, पण आता सगळे एकत्र पाहतोय। एक तरुण म्हणून काय भावना आहे तुझ्या? महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येते हे खूप महाराष्ट्रासाठी गौरवाची गोष्ट आहे आणि एकत्र आल्याच पाहिजे जेणेकरून महाराष्ट्राचा चांगला होणार।
तर आपण बघू शकतो अगदी मुंबई पासून नागपूरपर्यंत एक वेगळंसं वातावरण या सभेच्या निमित्तानं झालंय. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहे. काय ते नेमके संबोधतील, पण तमाम मराठी जनांची जी इच्छा होती, शिवसैनिकाच्या आणि मनसे सैनिकांच्या ज्या भावना होत्या त्या निमित्ताने परत एकदा उत्साहात दिसून येत आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.